नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण मित्रांनो 19/6/2024 रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये ग्रामसेवक या भरतीसाठी मित्रांनो रिजनिंग आणि मॅथचे कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले होते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो रिजनिंग आणि मॅथमध्ये तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळू शकतात, चांगल्या प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत। आता सहसा मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगचे या ठिकाणी कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जाते आतापर्यंत एकही व्हिडिओ पडलेला नाही, परंतु मित्रांनो काल मी स्वतः पेपर दिला, कारण की यामध्ये मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन कसे येत आहेत। त्याच्यानंतर आपण पुढे नागपूरची जी काही वैद्यकीय महाविद्यालयाची भरती असेल ह्या भरतीची तयारी कशी करायची, त्याच्यानंतर धुळे वैद्यकीय महाविद्यालयाची तयारी कशी करायची, कारण की ती सुद्धा परीक्षा IBPSच घेणार आहे। त्यामुळे त्या धर्तीवर आधारित मित्रांनो विद्यार्थ्यांना गणित मॅथ आणि रिजनिंगमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मी काल पेपर दिला। तर यामध्ये 15 पैकी 15 क्वेश्चन मित्रांनो मी तुम्हाला घेणार। हे 15 पैकी 15 क्वेश्चन मी तुम्हाला कालच्या पेपरमध्ये मित्रांनो मी स्वतः पाठच करून आलो, कारण की या ठिकाणी मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्याचे मेमरी बेसवर लक्षात राहत नाहीत, परंतु मित्रांनो काल मी 2 तासामध्ये मॅथ आणि रिजनिंगचे चांगल्या प्रकारे जे काही क्वेश्चन आहेत या चांगल्या प्रकारे त्या क्वेश्चनला मित्रांनो रीड केलं आणि ते माझ्या मेमरीमध्ये फिट केले, जेणेकरून मित्रांनो मी घरी आल्याच्या नंतर त्याची PDF बनवली आणि आज मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे। तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो या ठिकाणी कालच्या पेपरमधले गणिताचे क्वेश्चन आपण घेत आहोत। पहा पहिला प्रश्न विचारला होता तुम्हाला, पूजाने 20% खर्च केला व 20% आपल्या भावाला दिले, तर तिच्याकडे एकूण शिल्लक रक्कम 36,000 रुपये राहिली, तर तिचा एकूण पगारापैकी 50% पगार किती, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। काल जर तुम्ही दुसऱ्या शिफ्टमध्ये जर पेपर दिला असेल तर मित्रांनो नक्की तुम्हाला सुद्धा हे क्वेश्चन आठवण्यासाठी सुरुवात होईल। तर पहा मित्रांनो हा क्वेश्चन अतिशय सोपा स्वरूपाचा होता, सोडवायचा कसा। तर पहा पूजाने सर्वप्रथम काय केलं, 20% खर्च केला, नंतर 20% काय दिलं मित्रांनो आपल्या भावाला दिली। मग तिच्याकडे जी काही रक्कम शिल्लक राहिली ती रक्कम शिल्लक किती होती, 36,000 रुपये होती। मग आपल्याला विचारलं काय, तर तिचं एकूण पगारपैकी 50% पगार किती, अशा स्वरूपाचा क्वेश्चन आपल्याला विचारला होता। तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा होता पहा। आता पहा पूजाने सर्वप्रथम काय केलं मित्रांनो, 20% खर्च केला, त्याच्यानंतर 20% आपल्या भावाला दिली, म्हणजे एकूण किती खर्च झाला, तिचा 40% खर्च झाला। आता एकूण जर तिचा 40% खर्च झाला असेल तर तिचा बाकी किती राहिला मित्रांनो, 60% राहिला, 60% बाकी राहिला। मग आपल्याला काय दिले, तिच्याकडे शिल्लक किती, 36,000 रुपये राहिले, म्हणजे 60% बरोबर 60% बरोबर जर 36,000, 60% बरोबर 36,000, तर 100% बरोबर किती, 100% बरोबर किती, अशा स्वरूपाची तुम्हाला मांडणी करायची होती। मग आता करायचा तिरपा गुणाकार। तिरपा गुणाकार करत असताना 36,000 या ठिकाणी पहा, तिरपा गुणाकार करत असताना आपल्याला काय करायचं, 36,000 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 6, हे 60, भागाकारामध्ये किती 60। ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर हा शून्य कटला, हा शून्य कटला। आता राहिले काय मित्रांनो, 6 1 6 6 6 36, म्हणजे वरती झाला मित्रांनो 6 राहिला, हे 2 शून्य समोरचे जसे तसे लिहा। आता 600 गुणिला जर 100 केलं तर मित्रांनो 600 1 600 आणि हे 100 वरचे 2 शून्य जसे तसे, म्हणजे एकूण तिचा पगार किती झाला, 60,000 रुपये। एकूण पगार किती झाला मित्रांनो, 60,000 रुपये। मग आपल्याला काय विचारलं, तिच्या एकूण पगाराच्या 50% रक्कम किती। मग एकूण पगाराच्या 50% रक्कम म्हणजेच 60ची जर आपण 60,000चे जर 50% जर काढले तर ते येते मित्रांनो 30,000, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे पूजाने 20% खर्च केला, 20% रक्कम आपल्या भावाला दिली, तर तिच्याकडे एकूण शिल्लक रक्कम 36,000 रुपये राहते, तर तिचा एकूण पगार किती, तर एकूण पगाराच्या 50% पगार किती, अशा स्वरूपाचा क्वेश्चन आपल्याला विचारला होता। तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो 30,000 रुपये असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचं गणित पहा, शोभाने तिच्या पगारापैकी 20% खर्च पुस्तकावर खर्च केला, 30% खर्च तिच्या कपड्यावर खर्च केला, तर तिच्याकडे 16,000 रुपये शिल्लक राहतात, तर तिचा एकूण पगार किती, असा सुद्धा प्रश्न म्हणजे तुम्हाला शेकडेवारीवर 2 क्वेश्चन विचारण्यात आले होते। कालच्या ग्रामसेवक भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। आता शोभाच्या जागी या ठिकाणी एक एक्झॅक्ट नाव मला आठवत नाही, परंतु बहुतेक मला वाटते प्राची हे नाव होतं, परंतु आपण या ठिकाणी शोभा घेतलेले। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी शोभाने काय केलं, 20% खर्च तिने काय केला, पुस्तकावर केला, 20% खर्च पुस्तकावर केला, परत 30% खर्च तिने कशावर केला, 30% खर्च तिने इतर बाबीवर खर्च केला। ठीक आहे, 30% कपड्यावर खर्च केला, म्हणजे 20% पुस्तकावर खर्च केला, 30% कशा कपड्यावर खर्च केला, म्हणजे एकूण तिचा खर्च किती झाला, 50% झाला। 30 आणि 20 किती झाले, 50%। मग तिचा एकूण खर्च किती झाला, 50%। मग 50% खर्च झाला, याचा अर्थ तिच्या एकूण रकमेपैकी 50% खर्च झाला, म्हणजे 50% रक्कम तिची शिल्लक राहिली, म्हणजे याचा अर्थ 50% बरोबर 16,000,
50% बरोबर 16,000. गणितामध्ये दिले पहा 16,000 शिल्लक राहतात. मग 50% बरोबर 16,000, तर या ठिकाणी 100% बरोबर किती, म्हणजे 16 दुनी 32, म्हणजे 100% झालं मित्रांनो 32,000. किती झालं, 32,000. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. एकूण 32,000 रुपये तिचा रक्कम या ठिकाणी पगार असणार आहे. म्हणजे शोभाने तिच्या पगारापैकी 20% खर्च पुस्तकावर खर्च केला व 30% खर्च तिने आपल्या कपड्यावर केला, तर तिच्याकडे 16,000 रुपये शिल्लक राहतात. तर तिचा एकूण पगार किती, तर 32,000 रुपये तिचा एकूण पगार होता. पुढचा प्रश्न घ्या. आता पहा रिझनिंगचा क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा 100%. म्हणजे तुम्हाला पहा आता IBPS परीक्षा या ठिकाणी जी की नागपूर वैद्यकीय महाविद्यालय असेल, धुळे वैद्यकीय महाविद्यालय असेल, याचे जर तुमचे पेपर बाकी असतील किंवा पोलीस भरतीचे पेपर असतील तर हे तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की नागपूरचे आणि धुळ्याची दोहीसुद्धा परीक्षा IBPS घेणार आहे. त्यामुळे IBPS कशा स्वरूपाचं गणित विचारते, म्हणजे आजपासून जर तुम्ही चांगली प्रकारे जर तयारी जर केली तर तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. त्यासाठी मित्रांनो आपण एक कोर्ससुद्धा लॉन्च केलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला आता एक कोर्सची जाहिरात मी तुम्हाला शेवटी करणार आहे. तर पहा पुढील संख्या मालिकेपैकी गहाळ संख्या शोधा. आता आपल्याला गहाळ संख्या शोधायची होती. संख्या काय दिलेल्या आहेत पहा. आपल्याला संख्या दिलेत मित्रांनो 65, 75, 63, 77, 61 आणि 59 अशा स्वरूपाच्या संख्या दिलेत. या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेत. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 79, 2 नंबरचं ऑप्शन आहे 68, 3 नंबरचं ऑप्शन आहे 70, 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो 72 आणि 5 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी नाही. तर IBPS तुम्हाला 5 ऑप्शन देतं. तर पहा या ठिकाणी जर तुम्ही संख्येचं जर निरीक्षण जर केलं तर पहा एका आड एक संख्या कमी जास्त होत आहेत. म्हणजे पहा 65च्या नंतर 75 झाली म्हणजे वाढली, 75च्या नंतर 63 झाली म्हणजेच या ठिकाणी कमी झाली, परत मित्रांनो 77 झाली, परत वाढली, परत 61 झाली, परत कमी झाली. म्हणजे अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्हाला संख्या कमी जास्त होत असतात, म्हणजे एका आड एक संख्या जास्त होते, डबल कमी होते, डबल वाढते, डबल कमी होते, असं जर असेल तर मित्रांनो एक संख्या सोडून एक संख्येचं लॉजिक या ठिकाणी असतं. ठीक आहे. म्हणजे मग या ठिकाणी तुम्हाला लॉजिक काय लावावे लागेल पहा. जर तुम्ही रिजनिंग आणि मॅथची जर बॅच जर केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण 100% येतील. कुठल्या परीक्षेमध्ये, तर जी की वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वैद्यकीय महाविद्यालय धुळे यामध्ये 100% तुम्हाला पैकीच्या पैकी गुण येतील, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर पहा मित्रांनो या ठिकाणी मी पेपर देण्याचं कारण हेच की कारण वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि धुळे ह्याचे पेपर IBPS घेणार आहे. त्यामुळे IBPS कशा स्वरूपाचं मॅथ आणि रिजनिंग विचारत आहेत त्यासाठी मित्रांनो मी हा पेपर दिलेला होता. तर पहा या ठिकाणी पहा 65च्या नंतर काय झाले 63 झाले म्हणजे 2 ने कमी झाली. 63च्या नंतर एक संख्या सोडली तर मित्रांनो 61 झाली म्हणजे परत 2 ने कमी झाली. आता एका आड एक 2 संख्या कमी होत आहेत. 61च्या नंतर परत एक संख्या सोडून कमी केली, 59 झाली म्हणजे परत 2 ने कमी झाली. म्हणजेच पहिल्या अंकीपासून एक संख्या सोडून 2 ने संख्या कमी होत आहेत. त्याच्यानंतर पहा 75च्या नंतर 77 झाली म्हणजे 2 ने वाढली. 77च्या नंतर परत आपण 2 ने जर वाढवली तर किती येणार मित्रांनो 77 + 2 जर केलं तर ते 79. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एका आड एक संख्या एक तर वरची मालिका 2 ने कमी होते आणि एक मालिका 2 ने जास्त होते. हे अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला IBPS विचारत असतं. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो 79. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर तुम्ही कालच्या पेपरमध्ये जर याचं उत्तर 79 जर लिहिलं असेल तर मित्रांनो 100% तुमचं या ठिकाणी आन्सर आलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा खालीलपैकी आता हे झालेलं मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. फक्त आपण गणितचे मॅथ आणि रिजनिंग घेणार आहोत. यामध्ये खालील काही 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत. आता खाली आपल्याला 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 3 अंकी संख्या दिलेत आपल्याला 5 संख्या दिलेत. किती 3 अंकी एकूण आपल्याला 5 संख्या दिलेत. तर यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले. प्रश्न काय विचारला पहा. पहिला प्रश्न विचारला आपल्याला या संख्येमध्ये डावीकडून दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक पहा. डावीकडून काळजीपूर्वक वाचा, IBPS कन्फ्यूज करतं. या संख्येमध्ये म्हणजे दिलेले काय आपल्याला ह्या संख्या आहेत. या संख्येमध्ये दिलेल्या संख्येमध्ये डावीकडून दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक व उजवीकडून दुसऱ्या संख्येचा पहिला अंक या अंकाची बेरीज आपल्याला विचारले. मग या ठिकाणी डावीकडून म्हणजेच मित्रांनो आता ही झाली आपली डावी बाजू आणि ही झाली आपल्याला उजवी बाजू. म्हणजे ज्या साईडला आपण बसलो आहोत तर आपली जी उजवी बाजू तीच या ठिकाणी स्क्रीनची उजवी बाजू माना आणि आपली जी डावी बाजू तीच या ठिकाणी स्क्रीनची तुम्हाला डावी बाजू मानायची. मग आपल्याला या ठिकाणी गणितामध्ये म्हणले काय पहा. लक्षात ठेवा या संख्येमध्ये डावीकडून दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक. डावीकडून दुसरी संख्या कुठली आहे मित्रांनो. डावीकडून दुसरी संख्या मित्रांनो 297. मग 297 मध्ये काय म्हणलंय दुसऱ्या संख्येमधील दुसरा अंक. दुसऱ्या संख्येमधील दुसरा अंक कोणता आहे मित्रांनो 9. मग परत काय म्हणेल पहा व उजवीकडून. आता उजवीकडून म्हणजे मित्रांनो या साईडनं उजवीकडून काय म्हणतं उजवीकडून दुसऱ्या संख्येचा पहिला अंक. उजवीकडून दुसरी संख्या 318 आहे. काय 318 आहे. मग उजवीकडून दुसऱ्या संख्येचा पहिला अंक काय दिलेला आहे 3 आहे. पहिला अंक 3 दिलेले. मग या अंकाची आपल्याला बेरीज विचारली. या अंकाची आपल्याला बेरीज किती अशा स्वरूपामध्ये विचारले. तर पहा 3 आणि 9 किती होतं तर 12 होते. म्हणजेच मित्रांनो
जे आपल्याला काय संख्या दिली, या संख्येमध्ये डावीकडून दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक व उजवीकडून दुसऱ्या संख्येचा पहिला अंक याची बेरीज जर विचारली तर याची बेरीज येते मित्रांनो 12. याची बेरीज किती येते 12. तर पहा खाली तुम्हाला ऑप्शन दिलं असेल, पहा ऑप्शन क्रमांक 4 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. 12 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर याच मालिकेवर दुसरा म्हणजे बी क्रमांकाचा प्रश्न विचारला. पहा या संख्येमध्ये सर्व संख्या चढत्या क्रमांकाने मांडल्यास डावीकडून दुसरी संख्या कोणती येईल. आता ह्या संख्या ज्या आहेत मित्रांनो तुम्हाला चढत्या क्रमांकाने मांडायच्यात, म्हणजे कमीकडून आपल्याला जास्तकडे जायचं. तर कमीकडून जास्त झाल्याच्या नंतर ही मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला विचारलं का या संख्येमध्ये सर्व संख्या चढत्या क्रमांकाने मांडल्यास डावीकडून दुसरी संख्या कोणती येईल. म्हणजे डावीकडून दुसरी संख्या कोणती येईल, या साईडनं डावी बाजू म्हणजे तुमची जी डावी बाजू तीच डावी बाजू आणि तुमची जी उजवी बाजू ती स्क्रीनची उजवी बाजू तुम्हाला मानायची आहे, लक्षात ठेवा. मग आपल्याला संख्या काय दिली, आपल्याला सर्वप्रथम काय करूया, संख्या चढत्या क्रमांकाने मांडूयात. मग चढत्या क्रमांकाने मांडल्याच्या नंतर पहा 987, 297, 325, 318 आणि 265. मग यामध्ये सर्वात लहान संख्या कुठली आहे, तर दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या 265 आहे. मग सर्वप्रथम आपण 265 लिहूयात, कारण की आपल्याला चढत्या क्रमांकाने संख्या मांडायच्या. 265च्या नंतरची दुसरी सर्वात मोठी संख्या आहे 297. 297. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारले आहे, त्याच्यानंतर 297च्या नंतर 318. 318. आता जर तुम्हाला या ठिकाणी गणित जर कळालेलं असेल तर तुम्ही लगेच एवढंसं मांडायची सुद्धा गरज नाही. आपल्याला काय विचारलं, दिलेल्या संख्या चढत्या क्रमांकाने मांडून डावीकडून दुसरा अंक सांगा. म्हणजे ही झाली मित्रांनो डावी बाजू, डावीकडून दुसरा अंक आहे 297. म्हणजे जर तुमचं पूर्णपणे कन्सेप्ट जर क्लिअर असतील, जर तुम्ही बॅच जर केली तर 100% तुमच्या पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजेच या ठिकाणी 297 आपल्या असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 297 कितीमध्ये दिले, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर तुम्ही कालचा पेपर दिला असेल याचं उत्तर 297 जर लिहिलं असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी 2 मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, दिलेली संख्या मालिकेतील रिकामी जागा ठिकाणी कोणता अंक येईल. आता दिलेली जी काय मालिका आहे या मालिकेमध्ये आपल्याला रिकामी जागी कोणता अंक येईल अशा स्वरूपाचं गणित विचारलेलं होतं. पहा जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर तुम्हाला हे सुद्धा आठवण्यासाठी सुरुवात होईल. मित्रांनो मी पाठच करून आलेलो या ठिकाणी हे गणित. पहा 22, 39, 52, 63. मित्रांनो 2 तासामध्ये एवढे 15 गणिताचे म्हणजे तुमचे या ठिकाणी अंकासगत पाठ करणं सोपं नसतं. परंतु मित्रांनो मी मुद्दाम आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, आपल्याला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करता यावं. आतापर्यंत मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगचे 15पैकी 15 क्वेश्चन म्हणजे ज्या शिफ्टला 15पैकी 15 क्वेश्चन झाले एकही विद्यार्थ्यांनी सांगितलेले, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगत आहे. तर पहा 22च्या नंतर 39, 39च्या नंतर मित्रांनो 52, 52च्या नंतर मित्रांनो 63, 63च्या नंतर रिकामी जागा आणि 75. हे तुम्हाला असे प्रश्न दिले होते मित्रांनो. म्हणजे असे तुम्हाला संख्या दिल्या होत्या. ह्या जशाच तशा संख्या आहेत मित्रांनो, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी बदल करण्यात आलेला नाही. मी कारण की पाठच करून आलो ते 15 गणित. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 22 आणि 39 याच्यामधला जर तुम्ही फरक जर काढला तर फरक येतो मित्रांनो 17चा. त्याच्यानंतर 39 आणि 52 यामध्ये जर फरक जर काढला तर तो येतो मित्रांनो 13चा. त्याच्यानंतर 52 आणि 63 यामधला जर फरक जर पाहिला तर तो येतो मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी तो फरक येतो 11चा. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आता पुढचा फरक आपल्याला काढण्याऐवजी आपल्याला काय करावं लागेल, फरकाचा फरक आपल्याला घ्यावा लागेल. पहा या दोन संख्येमधला जर फरक जर काढला, फरकाचा फरक काढला 17 आणि 13 याच्यामधला फरक आहे 4चा. 13 आणि 11 याच्यामधला फरक आहे मित्रांनो 2चा. म्हणजे 4, 2, 4, 2 असे फरक मित्रांनो या ठिकाणी होत आहेत. म्हणजे याचा अर्थ आता 4, 2 झाल्याच्या नंतर पुढची संख्या कितनं वाढणार आहे, 4नं वाढणार आहे. ठीक आहे. म्हणजे 11 आणि पुढची जी काही संख्या असेल त्यामध्ये 4चा फरक असणार आहे. म्हणजे 4ने ती संख्या कमी होणार आहे. कारण पहा 17च्या नंतर 13 झाला, 13च्या नंतर 11 झाला, 11च्या नंतर परत संख्या 4ने कमी होईल. म्हणजे या ठिकाणी 11मधून 4 गेला, किती राहिला, 7 राहिला. आता हे 7 काय करायचे, 7 63मध्ये जर तुम्ही जर मिळवले तर 7मध्ये जर 63 मिळवले तर ते येतं मित्रांनो 70. म्हणजे या ठिकाणी आपलं असणार 70. आता पुढे जर आपण 7 मिळवल्याच्या नंतर आता याचा सुद्धा फरक आपला 2चा निघला पाहिजे. म्हणजे पहा 70 आणि 75 याच्यामध्ये फरक जर पाहिला तर 5चा आहे आणि 7 आणि 5 मध्ये फरक जर पाहिला तर 2चा आहे. म्हणजेच 4, 2, 4, 2 असा या ठिकाणी फरक या ठिकाणी निघते. म्हणजे फरकाचा फरक जर काढला तर तुम्हाला ही मालिका या ठिकाणी सुटणार आहे. मित्रांनो पाहिजे तेवढा हा सोपा क्वेश्चन नव्हता. जर मित्रांनो तुम्हाला आगामी काळामध्ये म्हणजेच
वैद्यकीय महाविद्यालय भरती नागपूर आणि जी की धुळे वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये जर तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगचे जवळपास 25 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. जर या 25 पैकी जर तुम्हाला 25 जर मार्क जर आणायचे असतील तर आपली बॅच जॉईन करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण की विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी मी काल हा पेपर दिला होता. यामध्ये मॅथ आणि रिजनिंग कसं विचारलं जातं यावर आधारित एकही व्हिडिओ आतापर्यंत पडलेला नव्हता. त्यामुळे मी हा पेपर दिला आणि या ठिकाणी हे संपूर्ण प्रेझेंटेशन मी तुमच्या समोर करत आहे. अशा स्वरूपाचे गणित होतं. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो 70, म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. जर मित्रांनो काल तुम्ही पेपर दिला असेल आणि याचं उत्तर जर तुम्ही 70 लिहिलं असेल तर 100% तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळालेले असतील. ठीक आहे. आता पुढचं गणित पहा. पझलवर आधारित पुढचं गणित विचारलं होतं. हे सुद्धा गणित मित्रांनो यावर ही माहिती दिली. या माहितीवर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेत. मित्रांनो यावरून तुम्ही ठरवू शकता की मॅथ आणि रिजनिंगचे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन विचारले होतो. जास्ती सोपा सुद्धा नाही, जास्ती अवघड सुद्धा मित्रांनो हा पेपर नव्हता. म्हणजे त्यामुळे 10वी बेसवर मित्रांनो जी की आपली नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती होणार यामध्ये सुद्धा असेच क्वेश्चन विचारले जातील. या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला काय विचारले पहा. क्वेश्चन सर्वप्रथम काळजीपूर्वक वाचून घ्या. यम नावाच्या पुरुषांनी दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली व बिंदू एन पर्यंत 6 मीटर अंतर कापून तो पोहोचला. नंतर डावीकडे वळून ओ पर्यंत 5 मीटर अंतर कापून पोहोचला. परत उजवीकडे वळून बिंदू पी पर्यंत 9 मीटर अंतर कापून पोहोचला. परत डावीकडे वळून त्याने 4 मीटर अंतर कापून बिंदू क्यू पर्यंत पोहोचला. परत डावीकडे वळून आर पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 3 मीटर अंतर कापावे लागले. तर आपल्याला मग हे खाली 2 प्रश्न विचारले होते. आता हे प्रश्न सोडवायचे कसे तर मित्रांनो आता हे वाचल्याच्या नंतर तुम्हाला काही समजणार नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी डायग्राम काढणं गरजेचं असणार आहे. डायग्राम जर काढली तरच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. आता पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, जशी आपल्याला सांगितले तसं आपल्याला चालायचं आहे. ठीक आहे. आता पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला दिशाज्ञान सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून देतो. आता काही विद्यार्थ्यांना बरेच विद्यार्थ्यांना दिशाज्ञान माहीत नसतं, परंतु मी तुम्हाला दिशा मांडतो. मित्रांनो हे ठिकाणी आपल्याला बेरजेचं चिन्ह काढायचं आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या उजव्या हाताकडची दिशा नेहमी पूर्व दिशा असते. आपल्या समोरासमोर म्हणजे नाकाच्या समोरची नेहमी दिशा मित्रांनो उत्तर दिशा मानायची असते. मग आता उत्तर दिशेच्या मानल्याच्या नंतर याच्या अपोजिटच्या दिशा मांडला. पूर्वची अपोजिटची दिशा काय, पूर्वच्या नंतर पश्चिम, उत्तरच्या नंतर दक्षिण. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी अशा रेषा मारायच्या आहे. अशी रेष मारल्याच्या नंतर या ठिकाणी पहा पूर्व आणि दक्षिणमध्ये आग्नेय दिशा असते, आग्नेय. त्याच्यानंतर उत्तर आणि पश्चिममध्ये वायव्य दिशा असते. त्याच्यानंतर पश्चिम आणि दक्षिणमध्ये आग्नेय, वायव्य, नैऋत्य दिशा असते आणि या ठिकाणी ही ईशान्य दिशा असते. ह्या दिशा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या दिशा जर तुम्हाला माहीत असतील तरच कोणीकडे वळायचे तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं बेसिक दिशाज्ञान. आता ज्या विद्यार्थ्यांचं हे बेसिक झालेलं नसेल तर त्या विद्यार्थ्याने आपली बॅच 100% जॉईन करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहा आता आपण डायग्राम काढूयात. पहा यम नावाच्या पुरुषांनी दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. आता यम नावाचा हा पुरुष आहे मित्रांनो. आता आपण काय करूयात, आता यम नावाचा पुरुष आहे. आता यम नावाच्या पुरुषाने काय केलं, दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. दक्षिण दिशा म्हणजे खालची दिशा. दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली आणि तो काय केला मित्रांनो 6 मीटर अंतर कापले. त्याने किती 6 मीटर अंतर कापले. 6 मीटर अंतर कापले आणि तो ओ पर्यंत पोहोचला. आता पोहोचल्याच्या नंतर त्याची उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता जर व्यक्ती पहा उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जात असेल तर त्याची उजवी बाजू या साईडची असते. कुठली, या साईडची उजवी बाजू असते. म्हणजे तुमची जी काय तुम्ही स्वतः त्या ठिकाणी रिझ्यूम करू शकता की मी या ठिकाणी उभा आहे, मी जसं सांगत तसं वळतो, तर तुम्हाला लगेच समजण्यासाठी मदत होईल. मग नंतर काय म्हटलं पहा, ओ पर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर पहा उजवीकडे वळून ओ बिंदूपर्यंत 5 मीटर अंतर कापून पोहोचला. त्याच्यानंतर काय म्हणते पहा एन पर्यंत 6 मीटर अंतर कापून पोहोचला. एन पर्यंत पोहोचलेला आहे. या ठिकाणी पहा एन पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच एम पासून निघाला आणि एन पर्यंत पोहोचला. 6 मीटर अंतर कापलं. मग नंतर काय म्हणते पहा, नंतर डावीकडे वळून पहा परत डावीकडे वळाला आणि ओ बिंदूपर्यंत 5 मीटर अंतर कापले. आता पहा ओ पासून वळाला डावीकडे, कोणी साईडला वळाला, डावीकडे वळाला आणि 5 मीटर अंतर कापले. हे पहा त्याने 5 मीटर अंतर कापून ओ पर्यंत पोहोचला. परत काय म्हणते पहा, परत उजवीकडे वळाला. आता उजवीकडे वळाला याचा अर्थ मित्रांनो जर तुम्ही पूर्व दिशेकडून दक्षिण दिशेकडे जात असाल तर तुमचा उजवा हात या साईडनं असणार. ठीक आहे, या साईडनं असणार. मग काय म्हणते ते उजवीकडे वळाला आणि 9 मीटर गेला. आता उजवीकडे वळाला आणि 9 मीटर गेला. या ठिकाणी पहा 9 मीटर गेला. पण बिंदू किती कोण्या दिशेला पोहोचला, 9 मीटरपर्यंत. परत उजवीकडे वळून बिंदू पी पर्यंत MNOP हे या ठिकाणी पी पर्यंत गेला. किती 9 मीटर अंतर कापलं यानं. किती 9 मीटर अंतर कापला. हे मीटरमध्ये आहे, लक्षात ठेवा. 9 मीटर अंतर कापलं. 9 मीटर अंतर कापल्याच्या नंतर परत काय म्हणते पहा मित्रांनो, कापले
परत मित्रांनो पहा, परत डावीकडे वळाला आणि 4 मीटर अंतर कापले. परत या ठिकाणी पहा, डावीकडे वळाला आणि 4 मीटर अंतर कापले. ठीक आहे, 4 मीटर अंतर कापले आणि कोणत्या क्यू पर्यंत पोहोचला. हे क्यू. परत काय म्हणते, परत डावीकडे वळाला आणि आर पर्यंत कापण्यासाठी त्यांना 3 मीटर अंतर कापले. परत डावीकडे वळाला आणि 3 मीटर अंतर कापले. परत काय मित्रांनो, डावीकडे वळाला आणि 3 मीटर अंतर कापले आणि आर पर्यंत या ठिकाणी पोहोचला. मग आपल्याला या ठिकाणी विचारलंय काय पहा मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, डायग्राम थोडीशी लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे. आपल्याला विचारलं काय, ओच्या कोणत्या दिशेला यम आहे. आता या ठिकाणी पहा, ओ आहे आणि या ठिकाणी यम आहे. तर ओच्या कोणत्या दिशेला यम आहे, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी असेल पूर्व, या ठिकाणी असेल मित्रांनो पश्चिम, या ठिकाणी असेल उत्तर, या ठिकाणी असेल दक्षिण, या ठिकाणी असेल मित्रांनो आग्नेय, या ठिकाणी असेल वायव्य, या ठिकाणी असेल नैऋत्य आणि या ठिकाणी असेल ईशान्य. म्हणजे कोणत्या दिशेला आहे, तर तो ईशान्य दिशेला आहे. ओच्या कोणत्या दिशेला यम आहे, तर ईशान्य दिशेला आहे. म्हणजे ईशान्य दिशा आता खाली आहे मित्रांनो. ही डायग्राम तुमच्या लक्षात ठेवा. आता आपल्याला खाली जायचं, परत मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी कोणत्या दिशेला असेल, ईशान्य दिशेला असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, आता पुढचा प्रश्न काय विचारला होता. पुढचा प्रश्न विचारला होता पहा मित्रांनो, आर आणि यम यांच्या दरम्यान किती अंतर असेल. अंतर किती असेल अशा स्वरूपाचं गणित विचारलं. परत मग डायग्राम काढा. पहा, यम नावाचा व्यक्ती होता. यम नावाचा व्यक्ती दक्षिणेकडे वळाला, दक्षिणेकडे चालत निघाला आणि ओ पर्यंत पोहोचला. त्याने 6 मीटर अंतर कापले. परत उजवीकडे वळाला आणि 5 मीटर अंतर कापले. यम एन ओ, या ठिकाणी एन होतं पहा, या ठिकाणी एन हे पहा, एन आणि ओ पर्यंत पोहोचला. 5 मीटर अंतर कापले. परत काय केला, उजवीकडे वळाला आणि 9 मीटर अंतर कापले. एम एन पी पर्यंत पोहोचला, 9 मीटर अंतर कापले. परत डावीकडे वळाला, त्याने 4 मीटर अंतर कापले. ओ पी क्यू पर्यंत पोहोचला. परत त्याने डावीकडे वळाला आणि 3 मीटर अंतर कापले आणि आर पर्यंत पोहोचला. आता आपल्याला या गणितामध्ये काय विचारलं, हे अंतर विचारले पहा. आर आणि यम यांच्या दरम्यानचं अंतर आपल्याला विचारले. मग पहा मित्रांनो, आता या ठिकाणी ऑप्शन दिले 10 मीटर, 7 मीटर, 9 मीटर, 6 मीटर आणि 5 मीटर. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी पहा चौकोन तयार, ह्या काय मित्रांनो आयात तयार झाला. मग आयाताची ही बाजू आणि ही बाजू सारखीच असते. म्हणजे या ठिकाणी हे 4 मीटर अंतर झालं. परत आता या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत ही बाजू सेम आहे. पहा, ही बाजू आणि ही बाजू सेम आहे. या बाजूचं अंतर 5 आहे, म्हणजे याचं सुद्धा 5च असणार. म्हणजे 5 आणि 4 एकूण अंतर 5 आणि 4 किती झालं, 9 मीटर. म्हणजे एकूण अंतर आहे मित्रांनो 9 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा, जर तुम्हाला डायग्राम जर काढता जर आली असती तर मित्रांनो हे दोन्ही सुद्धा मार्क तुम्हाला आले असते. आता एवढे पाहता मित्रांनो हे क्वेश्चन सोपे नाहीत. पहा, पझलचे क्वेश्चन तुम्ही जेवढे समजतात तेवढे सोपे नाही. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनाच हे समजणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच मित्रांनो 9 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर तुम्ही कालचा पेपर दिला असेल आणि याचं उत्तर जर तुम्ही 9 करून असाल तर मित्रांनो तुम्हाला 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळालेले असतील. त्याच्यानंतर पहा, ABCD E व F या 6 व्यक्तीच्या गायनाचा कार्यक्रम सोमवार ते शनिवार अशा दिवशी ठेवण्यात आलेला आहे, परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. आता हा प्रश्न मित्रांनो IBPSचा फेवरेट प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणते पहा. आता डी नंतर आता आपल्याला मांडणी करायला सुरुवात करायची. आपल्याला कुठून सुरुवात करायची, सोमवारपासून सुरुवात करायची. मग काय करूयात मित्रांनो, या ठिकाणी लिहून घेऊयात सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर मित्रांनो बुधवार, बुधवारच्या नंतर मित्रांनो गुरुवार, गुरुवारच्या नंतर मित्रांनो शुक्रवार, शुक्रवारच्या नंतर मित्रांनो शनिवार, शुक्रवारच्या नंतर शनिवार. आता आपल्याला काय म्हटलं पहा, दिलेल्या मांडणीप्रमाणे आता या ठिकाणी आपल्याला मांडणी करायची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता डीच्या नंतर फक्त 2 व्यक्ती बसलेले आहेत. आता डीच्या नंतर फक्त 2 व्यक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. डीच्या नंतर किती व्यक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, तर पहा मित्रांनो जसं आपल्याला सांगितलं त्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडणी करायची आहे. पहा, या ठिकाणी जसं आपल्याला सांगितलं तसं मांडणी करायची. सर्वप्रथम आपण काय लिहून घेऊया, सोमवार, सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर बुधवार, बुधवारच्या नंतर मित्रांनो गुरुवार, गुरुवारच्या नंतर शुक्रवार, शुक्रवारच्या नंतर शनिवार, शुक्रवारच्या नंतर काय शनिवार. आता हे श म्हणजे शनी, लक्षात ठेवा. श म्हणजे शनी, हे लक्षात ठेवा. मग आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला दिलेल्या सांगण्याप्रकारे आपल्याला मांडणी करायची. जसं त्यांनी सांगितले तशीच आपल्याला मांडणी करायची. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणलं पहा, डीच्या नंतर फक्त 2 व्यक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेले. आता डीच्या नंतर फक्त 2 व्यक्तीचा कार्यक्रम, याचाच अर्थ डी येणार गुरुवारी. कारण की पहा, गुरुवारनंतर फक्त 2च शुक्रवार आणि शनिवार आहेत आणि शनिवारच्या नंतर आपल्याला समोर जायचं नाही, गणितामध्ये सांगितलेले. म्हणजे त्याचा अर्थ डी असणार गुरुवारी. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं पहा, एच्या अगोदर जेवढ्या व्यक्तीचे गायन झालेले आहे तेवढ्याच व्यक्तीचे गायन एफच्या नंतर झालेले आहे. आता काय म्हणते पहा, एच्या नंतर म्हणजे आपण या ठिकाणी जर ए ठेवला,
याच्या अगोदर जेवढ्या व्यक्तीचे गायन झालं, आता याच्या अगोदर किती व्यक्तीचं झालं पहा, हा गुरुवारच्या एक व्यक्तीचं झालं, बुधवारच्या एक व्यक्तीचं झालं, मंगळवारच्या एक व्यक्तीचं झालं आणि सोमवारच्या एक व्यक्तीचं झालं, म्हणजे किती 1 2 3 4 व्यक्तीचं झालं. ठीक आहे. आता नंतर काय म्हणते, म्हणजे याच्या अगोदर जेवढे व्यक्तीचे गायन झाले तेवढेच व्यक्तीचं गायन एफच्या नंतर झालं. म्हणजे एफ जर आपण मंगळवारी जर ठेवला, आता पहा याच्या अगोदर 4 व्यक्तीचं गायन झालं होतं, मग एफच्या नंतर 4 व्यक्तीचंच गायन झालं पाहिजे. तर पहा बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे झाले 4, म्हणजेच याच्या अगोदर 4 व्यक्तीचं गायन झालं, तर त्याच्यानंतर एफच्या नंतर सुद्धा 4 व्यक्तीचं गायन झालेलं आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. नंतर काय म्हणते पहा, याच्या लगेच नंतर बीचे गायन आहे, म्हणजे याच्या लगेच नंतर, म्हणजे लगेच नंतर कोणाचं बीचं गायन, म्हणजे बी असणार या ठिकाणी तुमचा शनिवारी. मग डबल काय म्हटलेले पहा, त्याच्यानंतर एफच्या अगोदर पहा, एफच्या अगोदर ईचे गायन, म्हणजे एफच्या अगोदर कोणाचं गायन आहे, ईचं गायन आहे, म्हणजे ईचं गायन असणार सोमवारी. मग परत काय म्हणते, ईच्या गायन ठेवले आहे, सीचे गायन हे ईच्या नंतर कधीतरी होणार आहे, म्हणजे ईच्या नंतर आता फक्त एकच जागा बाकी असणार, म्हणजे इथं असणार सी. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, आता आपल्याला विचार काय, याच्यावर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन विचारले होते या पझलवर. तर पहा पहिला प्रश्न विचारला होता, सीचे गायन कोणत्या दिवशी झाले. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सीचे गायन कोणत्या दिवशी झालेले, बुधवारी झालेले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर मित्रांनो तुम्ही कालचा पेपर दिला असेल आणि तुम्हाला या ठिकाणी बुधवार जर तुम्ही ऑप्शन लिहिला असेल, तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आता हे पझल तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, एफ आणि ए यांच्या दरम्यान किती लोकांचे गायन झालेले आहे. एफ आणि ए यांच्या दरम्यान किती लोकांचे गायन झालेले आहे. मग आपण काय करूयात, सोमवारच्या नंतर मंगळवारच्या नंतर मित्रांनो बुधवारच्या नंतर गुरुवारच्या नंतर शुक्रवारच्या नंतर शनिवार. ठीक आहे. आता आपलं काय आलं मित्रांनो, सोमवारी आलता ई, मंगळवारी आलता मित्रांनो एफ, त्याच्यानंतर बुधवारी आलता आपला सी, गुरुवारी आलता डी, शुक्रवारी आलता ए आणि शनिवारी आलता आपला बी. आता आपल्याला विचारलं काय, हे डी आहे, लक्षात ठेवा हे डी आहे. आपल्याला विचारलं काय, ए आणि एफ यांच्या दरम्यान किती लोकांचे गायन झालेले आहे. आता एफ आणि ए पहा, या ठिकाणी आहे एफ आणि या ठिकाणी आहे ए, यांच्या दरम्यान फक्त सी आणि डी या 2 लोकांचं गायन झालेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा पुढे काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी एक जोडी इतरापेक्षा वेगळी आहे, तर ती जोडी ओळखा. आपल्याला जी काही पझल दिलं त्यावरचे प्रश्न आहे, म्हणजे पुढे आपल्याला जोड्या दिले त्यापैकी वेगळी जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची. मग परत आपलं सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आता काय करा, आपल्याला सोमवारी आला ई, ईच्या खाली होता मित्रांनो एफ, एफच्या खाली होता सी, सीच्या खाली होता मित्रांनो डी, डीच्या खाली आहे मित्रांनो ए आणि एच्या खाली आहे बी. आता आपल्याला विचारलं काय, तर यापैकी वेगळी जोडी या ठिकाणी आपल्याला सांगितली. पहिली जोडी काय दिली, डी आणि ए. पहिली जोडी काय दिली पहा मित्रांनो, डी आणि एची दिली. डी आणि एची दिली म्हणजे याच्यामध्ये एकही व्यक्ती बसलेला नाही किंवा याच्यामध्ये एकाही व्यक्तीचं गायन झालं नाही, सलग 2 व्यक्ती दिलेत. त्याच्यानंतर दिलं सी आणि डी, सी आणि डी याच्यामध्ये सुद्धा एकचा सुद्धा गॅप दिलेला नाही. त्याच्यानंतर ई आणि एफ याच्यामध्ये सुद्धा एकचा सुद्धा गॅप दिलेला नाही. त्याच्यानंतर बी आणि ई, या ठिकाणी पहा बी आहे आणि या ठिकाणी ई आहे, म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गॅप दिल्या, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. खालचं सुद्धा ऑप्शन पहा दिलेलं आहे ए आणि बी, तर ए आणि बी याच्यामध्ये सुद्धा एकही या ठिकाणी तुम्हाला गॅप दिलेला नाही, म्हणून या ठिकाणी हे दिलेल्या पर्यायपैकी 4 सुद्धा एक समान आहेत, मात्र बी आणि ई वेगळा आहे, म्हणून बी आणि ई असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा मित्रांनो 25 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, एक पाण्याची टाकी अनुक्रमे ए या नळाने 15 तासात भरते, बी नळाने 10 तासात भरते. जर बी नळ केवळ 6 तास सुरू केला व नंतर बंद केला तर शिल्लक टाकी ए नळाने भरण्यासाठी किती तास वेळ लागेल. आता पहा ए हा नावाचा नळ आहे, एक टाकी 15 तासामध्ये भरत आहे. बी नावाचा नळ आहे, एक टाकी 10 तासामध्ये भरत आहे. आता बी नळ किती 6 तास चालला, बी नळ 6 तास चालला, याचा अर्थ शिल्लक किती राहिलं 4/10 एवढं या ठिकाणी टाकी भरायची शिल्लक राहिली. मग ए हा एक टाकी 15 तासामध्ये भरतो, तर 4/10 टाकी किती तासामध्ये भरेल. तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहा 5×1 5, 5×2 10, 5×3 15, परत बे 2 4 आणि 3×2 6, म्हणजे 6 तासामध्ये तो या ठिकाणी टाकी भरणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सर्व प्रश्न तुमचे बरोबर आलेले असतील. आता मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, तो बोट आणि प्रवाहाचा होता मित्रांनो.
तर हा प्रश्न मला एक्झॅक्टली लक्षात राहिलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला नाही. त्यामुळे तुमची 14 पैकी 14 प्रश्न या ठिकाणी मी तुमचे घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आणि अशा स्वरूपामध्ये काल तुम्ही या ठिकाणी गणित लिहिलेले असतील. तर मित्रांनो, थोडीशी माझी जाहिरात या ठिकाणी आता आपण करूयात. तर पहा मित्रांनो, उद्या आहे वटपौर्णिमा, त्यानिमित्त आपण आपल्या चॅनलवर एक ऑफर ठेवलेली आहे. तर पहा, या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय भरती तसेच पोलीस भरती आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती या भरतीसाठी मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगचे जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर वटवृक्ष पौर्णिमानिमित्त मित्रांनो तुम्हाला 2 दिवसाची ऑफर देण्यात आलेली आहे. म्हणजे आज आणि उद्याच्या दिवशी ऑफर असणार आहे. ही ऑफर मित्रांनो काय असणार आहे तर 500 रुपयाचा जो काय मॅथ आणि रिजनिंगचा जो काय तुमचा कोर्स असणार आहे, हा कोर्स मित्रांनो तुम्हाला फक्त 2 दिवसामध्ये 200 रुपयामध्येच मिळणार आहे. किती? 200 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि याची व्हॅलिडिटी मित्रांनो तुमचे जोपर्यंत पेपर होणार नाही तोपर्यंत तुमची या ठिकाणी व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही वेळेस या ठिकाणी हा कोर्स पाहू शकता. मित्रांनो, फक्त एका विषयाची फी तुमची 100 रुपये राहणार आहे. म्हणजे मॅथची 100 आणि रिजनिंगची 100. मित्रांनो, 100 रुपये तुमच्या नाश्त्याला जरी गेले तरी खर्च होता. परंतु तुम्ही जर हा कोर्स जर घेतला तर मित्रांनो तुमचं भविष्य या ठिकाणी उजळणार आहे. फक्त 200 रुपयामध्ये तुमचं भविष्य या ठिकाणी उजळणार आहे. जर मित्रांनो तुम्ही आपले हे मॅथ आणि रिजनिंगची बॅच घेतली आणि त्याच्यानंतर MCGM आणि पोलीस भरती, त्याच्यानंतर धुळे वैद्यकीय महाविद्यालय या परीक्षा जर तुम्ही जर दिल्या तर या परीक्षेमध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण येतील याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कारण की यामध्ये मी तुम्हाला IBPS आणि TCS पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. कालचा पेपर देण्याचा माझा हेतू हाच होता की वैद्यकीय महाविद्यालय भरती आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती या दोन्हीसुद्धा भरती IBPS घेणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. त्यामुळे मॅथ आणि रिजनिंगचे मित्रांनो मी पैकीचे पैकी क्वेश्चन स्वतः पाठ केले मित्रांनो त्या 2 तासामध्ये आणि तुमच्यासमोर जशाच तशी या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेले. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर मित्रांनो 79 77 09 27 14 या नंबरशी तुम्हाला मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मित्रांनो, पहा, अभी नाही तो कभी नाही ही वेळ गेल्याच्यानंतर परत येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर परत मित्रांनो 4 ते 5 वर्ष गव्हर्नमेंट जागा काढत नाही. त्यामुळे मधला हा जो काय 2 महिन्याचा कालावधी जेवढा तुम्हाला जीव ओतता येईल तेवढा जीव ओतून अभ्यास करा आणि आपलं स्वप्न साकार करा. नंतर मित्रांनो तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ नये. आणि मॅथ आणि रिजनिंग सारखे मित्रांनो पैकीचे पैकी गुण देणारा विषय हा तुमचा रिझल्ट आणू शकतो. त्यामुळे आत्ताच विचार करा आणि 200 रुपयाचा कोर्स लगेच परचेस करू शकता. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.